नांदेडमधील आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेमध्ये लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांनी मार्गदर्शन केलं आहे। सध्याच्या घडीला इथे बसलेले आम्ही सगळे असू किंवा आपण सगळे असाल, पत्रकारिता क्षेत्राचा प्रत्येकाला अनुभव आहे वेगवेगळ्या क्षेत्रातला। मात्र पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यानंतर तुमचं आमचं काय होणार, हा प्रश्न जर तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल तर त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज एक दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून आपण सगळेजण करणार आहोत। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर आपल्या हाताचं काम जाणार आहे का? नाही। आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला रिप्लेस करण्यासाठी नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला असिस्ट करण्यासाठी आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।